नमस्कार. मान्य कार्यकारी अभियंता, चंद्रभागा मध्यम प्रकल्प, गोपापूर या ठिकाणी आता आम्ही रस्त्यावर आहे. हा रस्ता आदर्शगाव देवगावपासून आम्ही पाहत आलेला आहे. हे अशा प्रकारची फक्त बारीक गिट्टी टाकलेली आहे आणि याच्यावर डांबर टाकायचं बाकी आहे. आपण गिट्टी टाकली ना, आपण हा रस्ता केला ना, चांगला मजबूती बनला आहे. तर आमची विनंती हीच आहे का याच्यावर एक म्हणजे जर डांबराचे भाव वाढले असतील तर वेगळं वाढत्या दराचं इस्टिमेट तयार करू तरी आपण यावर डांबर टाकावं. हे आम्ही डांबर याच्यासाठी म्हणतो. हे गाव बोपापूर आहे, लहानसं गाव आहे, दुर्गम भागातलं गाव आहे आणि या गावात आज 8-10 मुलं शिकत आहे. विशेषतः या गावाची तर सर्व मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात. जिल्हा परिषद शाळा देवगावपर्यंत हे मुलं जातात. आता आपण 3-4 किलोमीटर जाणं, सायकलीचा ताल नाही, दुसरी कुठली वाहनं नाही. म्हणून जर मान्य व्यवस्थापक साहेब ST बस यांना आमची विनंती आहे की त्यांनी परतवाडा ते बोपापूरपर्यंत संबंधित या 8-10 मुलांसाठी ST बस सुरू करावी. सकाळी एक 10चा टाईम, दुपारचा 5-6चा टाईम. हे टाईम जर सुरू झाले तर यांचं जे शिक्षण आहे हे शिक्षण प्रभावी होईल आणि यांच्यासोबत अजूनही गावातली जे मुलं शाळेत जात नाहीत ते शाळेत जातील आणि ST बसचा आनंद घेतील. आम्हाला शाळेत जाण्यासाठी इथे बसची सुविधा करावी. जिल्हा परिषद शाळा देवगाव, आम्ही इथे शिकायला जाऊ म्हणून आम्हाला बसची सुविधा करावी. आणि गणेशराव बोला. नमस्कार, गणेशोत्तम भास्कर. जिल्हा परिषद शाळा देवगाव या बोपापूरचे जे मुलं देवगाव शिकायला जात आहेत त्यांना बसेसची सुविधा करून द्यावी ही नम्र विनंती. आता या ठिकाणी आमची मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे. या मेळघाट संघर्ष मोहिमेच्या अंतर्गत आज आम्ही रस्ता, नंतर ST बस, नंतर आता आम्ही बाजूला असलेलं उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्र धामणगाव गडी याला आज आम्ही भेट देणार आहोत. आणि हा जो चांगला आरोग्याचा संदेश आहे हा मान्य जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडे आम्ही पाठवित आहोत. जय हिंद, जय भारत. देशाला स्वातंत्र्य मिळून जरी बरीच वर्ष झाली तरी या सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मेळघाटातल्या शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्याची चाहूल अजूनपर्यंत लागली की नाही असा प्रतिप्रश्न निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयाशी सतत संघर्ष करणाऱ्या मेळघाटवासियांच्या पदरात पडलं तरी काय याविषयी जाणून घेण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार यांनी मेळघाट संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. ह्या यात्रेचा पहिला दिवस आज मेळघाट विभागातील बोपापूर या गावात झाला. रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि उत्कृष्ट दर्जाची सोयीसुविधा येथे उपलब्ध व्हावी यासाठी ही संघर्ष यात्रा आता गावोगावी पोहोचणार असून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारपर्यंत मागण्या पोहोचण्याचं कार्य आता पवार सर यांनी सुरू केलेलं आहे. या संदर्भात पवार सर यांनी दिलेली माहिती आपण पाहू शकता.